नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरातवरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले। एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधामध्ये चौथा गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये महिलांचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा समावेश आहे। दरम्यान चौथ्या गुन्ह्याप्रकरणी अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटीच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये बोंधू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा पोलीस कोठडीची मागणीही करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती। मुंबईत ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, कोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान घेतले ड्रग्स। मृतांमध्ये एका मुलीचा समावेश, पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, तिघांना अटक। नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त, एका महिलेला अटक, औषधांच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून सुरू होती तस्करी। अमरावतीच्या परतवाड्यात अखेर मुलींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवर गुन्हा दाखल, आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा। बोंधू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात हजर करणार, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोलीस पुन्हा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। आशा भोसलेंच्या निधनाची बातमी देणाऱ्या आणि गाणी दाखवणाऱ्या जिओ न्यूजला पाकिस्तान सरकारची नोटीस, भारताशी निगडीत सामग्री दाखवण्यास मनाई केली। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात, विनेश चांडेल यांना दिल्लीतून ईडीनं घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचार अभियानाचं आयपॅककडे काम। अकोल्यामध्ये काल देशातलं सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील पारा राहिला 43 अंशांच्या पुढे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीनिमित्त देशवासियांकडून अभिवादन, चैत्यभूमीवरती लोटला भीम अनुयायांचा सागर। नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेचा चमत्कार, पहिल्याच षटकात 3 बळी, वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर टिपलं, हैदराबादकडून राजस्थानचा पहिला पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.